सभापती महोदय, पाऊस पडल्यावर गळती होणारच ना रे. सभापती महोदय, गळतीचं कुठं मी आपलं आभार मानतो, कारण विरोधी पक्षाने दिलेला प्रस्ताव आणि प्रामुख्यानं कृषी या विषयावर, शिक्षण या विषयावर, कामगार हे प्रामुख्यानं 3 विषय घेऊन विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे. सभापती महोदय, सत्ताधारी पक्षाचाही प्रस्ताव आहे. सत्ताधारी पक्षाच्याही सदस्यांचे वक्तव्य मी ऐकलं. सभापती महोदय, मंत्री अधिकारी या विषयाचे, कारण तुमच्या सूचनेनुसार आम्ही स्पेसिफिक खूप खाते खूप हे नाही ठेवले. आम्ही मुद्दाम कृषी, कामगार आणि शिक्षण, ते शालेय शिक्षण, एवढेच 3च विषय आम्ही ठेवले. आपली सूचना आम्ही मांडली आणि तुम्ही बघा, आमचा प्रस्ताव अतिशय स्पेसिफिक आहे. परंतु मला असं वाटतं ते आहे का नाही आहे एकदा आपण बघून घ्या. सभापती महोदय, बऱ्याच सदस्यांचं वक्तव्य 260चा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाचा होता. सगळ्यांची भाषण ऐकत होतो मी आणि सुरुवात सगळ्यांची राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आरती करण्यातच पहिला वेळ जात होता. एकदम मोठी आरती. परिणय फुकेंची पण मी आरती सकाळची, कविता पण ऐकली. म्हणजे सगळ्यांच्या आरत्या होत्या व्यवस्थित. देवाभाऊ, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, एकनाथजी शिंदे, सगळ्यांच्या आरत्या छान सगळ्या चालू होत्या. आणि आरत्या झाल्यानंतर त्या सरकारला क्रिटिसाइज हेच लोक करत होते. यांनीच अनेक प्रश्न मांडले, यांनी अनेक मुद्दे मांडले, सरकारवर यांनीच टीका केली, सरकारच्या भूमिकेवर प्रश्न यांनीच मांडले. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की जसा हा महाराष्ट्र मागच्या काळात पूर्णपणे बंद होता, हा महाराष्ट्र फार अधोगतीला गेला होता. परंतु 7 महिन्यापूर्वी देवाभाऊचं सरकार आलं आणि या महाराष्ट्रात एकदम मोठा चमत्कार घडलेला आहे. आणि मग अशा पद्धतीनं वक्तव्य सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचं होतं. आता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना आता नवीन राजकीय याच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात नेत्यांचं. आणि त्या पद्धतीनं आता मी काही शब्द ग्रामीण भागातले इथं वापरणं योग्य होणार नाही, परंतु अशा पद्धतीनं सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं वक्तव्य होतं. त्यांच्याच प्रस्तावावर बोलताना त्यांनी सरकारवर यथेच्छ टीका केली. मला असं वाटतं फार आमची गरज सुद्धा पडणार नाही अशा पद्धतीनं टीका टिप्पणी सत्ताधारी पक्षाच्याच मंडळींनी केलेली आहे.